मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या आमदार निधीतून राज्यातील पहिली वातानुकूलित बस स्थानक तयार करण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस स्थानकाचं उद्घाटन शानदार कार्यक्रमात करण्यात आले। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले असल्याने येणाऱ्या काळात नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। नाशिक शहर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपभूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ज्वालज्ज विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे। आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। रिंग रोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानला जातो। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नियोजित असलेले रिंग रोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल। यासोबत नाशिक शहरातील नियो मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येईल। नाशिक शहराचा चेहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प नाशिकला देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असेल। आज आधुनिक सुविधेने सज्ज असे मेळा बस स्थानकाचे लोकार्पण झाले। या स्मार्ट बस स्थानकासाठी लवकरच स्मार्ट बस उपलब्ध होणार आहेत। नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित असणारी विकास कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिले। मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मेळा बस स्थानकावर पाहिल्यावर बस स्थानक नाही तर विमानतळावर आल्याची अनुभूती येते। आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय व्हावे, गंगापूर डॅम परिसरात कन्व्हेन्शन सेंटर, साहसी क्रीडा संकुल, कृषी टर्मिनल, मार्केट, इगतपुरीला हिल स्टेशन, द्वारका ते नाशिक रोड रस्त्याचे चौपदरीकरणासह उड्डाणपूल अशा विविध विकासांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत राज्याचा देखील विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली। पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की मेळा बस स्थानकावर बघितल्यावर एसटी परिवहन विभागात असल्याचा विश्वास येतो। त्याचप्रमाणे येत्या 2027 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याचा आराखडा लवकरच तयार करून राज्य शासनात सादर करू, असं पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेळा बस स्थानकाच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले। यासोबत विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। श्वास फाउंडेशन संचालित अटल स्वास्थ्य रथ व 10,000 मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करणाऱ्या वाहिकेचे देखील लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या आलेल्या मान्यवरांचे आभार मेळा बस स्थानकाचे विभाग नियंत्रण अरुण सिंह यांनी मानले। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधलेले नवीन मेळा बस स्थानकाचा 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या बस स्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचं बांधकाम करण्यात आले। या बस स्थानकात 20 प्लॅटफॉर्म असून 4 प्लॅटफॉर्म हे वातानुकूलित आहेत। यासोबत वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला पुरुष चालक वाहकांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, उपहारगृह, एसटी बँक, तळघरामध्ये प्रशस्त पार्किंग, स्थानक प्रमुख कक्ष, 8 वाणिज्य आस्थापना, पॉवर रूम, वाहनतळास ट्रिमिक्स कॉन्क्रीट तयार करण्यात आले। यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण कुमार सिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।